नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। याच्यामध्ये आपण काय करत आहोत, गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत आणि ते कसं पाहत आहोत तर ते TCS पॅटर्ननुसार म्हणजे TCS ने विचारलेलं गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण पाहत आहोत। आजचा आपला व्हिडिओ क्रमांक 12 आहे। जर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते काय अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, प्रश्न पाहून तुमच्या लक्षात आला असेल, आज आपण काय करणार आहोत, लसावी आणि मसावी हे जे प्रकरण आहे याच्यावरचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। आता हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय बेसिक असं प्रकरण आहे। याच्यामध्ये तुम्हाला गणितामध्ये पण या प्रकरणाचा उपयोग होतो, बुद्धिमत्तामध्येही होतो आणि बाकीचे बरेच असे 2-4 प्रकरण आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे की ज्या ठिकाणी तुम्हाला काय होतो, लसावी मसावी काढावा लागतो। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न अगदी बेसिक, 15 व 21 चा लसावी 105 आहे तर मसावी किती। आता इथं काय विचारलं बघा, 15 आणि 21 चा आपल्याला लसावी दिलाय, किती दिलाय, 105 दिलाय आणि आपल्याला काय विचारलंय, त्यांचा मसावी किती। आता या ठिकाणी तुम्हाला फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, सिंपल सूत्र आहे बघा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी। ठीक आहे, हे आपलं सिंपल सूत्र आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी। मग इथं पहिली संख्या किती दिली बघा, 15 आहे, घ्या 15 गुणिले दुसरी संख्या किती आहे, 21 आहे, गुणिले 21 बरोबर काय होईल, लसावी किती आहे, 105, मसावी आपल्याला माहिती आहे का, मसावी आपल्याला काढायचं म्हटलं, मसावी काय होईल, x घ्या। मग x बरोबर काय होईल बघा, आता x बरोबर काय होईल, 15 गुणिले 21 जशास तसे, 15 गुणिले 21 छेदामध्ये किती, 105। आता हे 105 छेदामध्ये का गेले, तर हे इथं x सोबत काय आहेत, गुणिले आहेत। मग हे गुणिले असल्यामुळे जर हे बरोबरच्या अलीकडे आले तर काय होतील, भागिले होतील। मग काय होईल, 105 भागिले होईल। मग बघा, 21 1 21, 21 5 किती, 105, पुन्हा बघा 5 1 5, 5 3 15, किती उरले खाली, फक्त 3। मग x बरोबर किती आलं, 3 आलं, म्हणजेच यांचा मसावी किती आहे, 3 आहे। कुठे ऑप्शन 3 बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे, मसावी 3। लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे। ठीक आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित गणित या ठिकाणी समजून घ्यायचे। पुढचं बघा, 2 नंबर काय विचारलंय, 32 व 80 चा लसावी 160 आहे तर मसावी किती। कोणाचा, 32 आणि 80 चा लसावी किती सांगितलाय, 160 विचारलाय मसावी। मग काय होईल, पहिली संख्या किती आहे, 32 गुणिले दुसरी संख्या किती आहे, 80 बरोबर काय होईल, लसावी गुणिले मसावी, लसावी किती आहे, 160 गुणिले मसावी आपल्याला विचारलं म्हटलं, मसावी काय होईल, x। मग x बरोबर काय होईल, x बरोबर काय होईल बघा, 32 गुणिले 80 जशाच तसे घेऊ, गुणाकार करायची गरज नाही, 80 छेदामध्ये किती, 160। ठीक आहे, आता 160 का छेदामध्ये येतील, तर या ठिकाणी काय गुणाकाराचा आहे, अलीकडे घेतल्या बरोबर होतील, प्रत्येक वेळेस सांगायची काही गरज नाही। ठीक आहे, मग बघा, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, बघा 16 1 16, 16 दुने 32, काय राहिलं, 2 गुणिले 8, मग 8 दुने किती, 16, यांचा मसावी किती आहे, 16 आहे। कुठे ऑप्शन 16 बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपल्याला 16 दिलेलं आहे। लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे आणि TCS ने हे गणित विचारलेत, म्हणजे अगदी चिल्लर गणित आहेत। 4थीचं 5वीचं जे पोरग आहे ना, शिष्यवृत्तीची परीक्षा तयार करणारं, परीक्षेची तयारी करणारं, ते पोरग सुद्धा हे गणित चुटकी सरशी सोडू शकतं, असे गणित TCS ने विचारलेले आहेत। आणि कुठं विचारलेत, तर तलाठी भरतीला विचारले होते बघा। आता तुम्हाला माहिती आहे, TCS ने घेतलेली सगळ्यात मोठी भरती कोणती होती, तर ती तलाठी भरती होती आणि त्यामध्ये TCS ने हा प्रश्न विचारला होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, सेम प्रश्न आहे, 36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती। मग काय होईल, पहिली संख्या 36 गुणिले दुसरी संख्या 63 बरोबर लसावी किती आहे 252
गुणिले मसावी माहिती आहे का आपल्याला किती आहे, नाही मग मसावी x घ्या, ठीक आहे. मग काय होईल, x बरोबर 36 गुणिले 63 छेदामध्ये काय होईल 252, ठीक आहे. मग आता भाग देऊया. आता एवढाले पाठ आहेत आपल्या पाठ नाहीत, मग आधी आपण काय करू 6 ने भाग देऊ बघा, कारण इथं 6 ने भाग जातो बघा. 6 6 किती 36, मग 252 ला सुद्धा काय करू 6 ने भाग देऊ पहा. 6 चौक किती, 6 चौक 24 4 किती उरले, 25 मधून 24 गेले 1 उरला, पुढचे 2 घेतले किती झाले 12, 6 दुने किती 12, किती राहिले 42. पुन्हा काय होईल 6 1 6, 26 7 किती 42. पुन्हा काय होईल 7 1 7, 7 9 किती 63, किती राहिले खाली फक्त 9 राहिले. मग 9च काय आहे यांचा मसावी आहे. कुठे ऑप्शन 9 बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आहेत, TCS ने विचारले होते. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लसावी आणि मसावी वरतीचे गणित आहेत ना, हे बाकीच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुमच्या काय होणार आहेत कामं येणार आहे, ठीक आहे. म्हणून सोपे जरी असले तरी याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो. या ठिकाणी आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, TCS पॅटर्ननुसार आपली ही टेस्ट सिरीज संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे. खूप महत्त्वाच्या अशा 100 प्रश्नपत्रिका आहेत असणार आहेत. या तुम्ही एवढ्याचा जर अभ्यास केला तर तुमचा अभ्यास भरपूर होऊन जाईल, ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. मग या ठिकाणी कोणकोणत्या विषयाच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आपण पहा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. मग ह्या सगळ्याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 149 रुपये पे केले त्याचा एक काय करायचं मित्रांनो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलं बघा, 150 जाईची व 175 गुलाबाची फुले आहेत, त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील. आता इथे काय विचारले आपल्याला 150 आणि 175 हे काय आहेत गुलाबाची फुलं आहेत आणि आपल्याला त्यांचे सारखीच फुलं असणारे काय करायचे हार तयार करायचे आहेत. तर आपल्याला काय विचारलंय प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील असं विचारलं. आता एक कॉमन गोष्ट सांगतो तुम्हाला, जिथं प्रश्नात तुम्हाला असं जास्तीत जास्त दिला असेल ना तिथं तुम्हाला त्याचा काय करायचा असतो मसावी काढायचा असतो. काय जिथं जास्तीत जास्त दिला असेल तिथं काय काढायचा असतो दिलेल्या संख्यांचा मसावी काढायचा असतो. मग किती संख्या दिलेत पहा आपल्याला, इथं 150 आहेत जाईचे आणि हे 175 आहेत गुलाबाचे. मग फक्त आपल्याला काय करायचंय 150 आणि 175 यांचा काय करायचा आहे मसावी काढायचा आहे. मग मसावी काढायची तुम्हाला सोपी पद्धत माहिती आहे, ठीक आहे. मग काय होईल बघा 5 ने भाग देऊ, ठीक आहे. 5 त्रिक काय होईल 15, पुढचा हा 0 जसाच तसा म्हणजे 30 होतील. इथं काय होईल पुन्हा बघा 5 त्रिक 15, 2 खाली राहिले, पुढचे 5 25 झाले, 5 5 किती 25, किती राहिले 35. पुन्हा एकदा 5 नेच भाग देऊ बघा, 5 सक 30,
5 7 35 काय राहिले आता 6 7 ला भाग जात नाही म्हटलं आपलं इथंच येईल मग मसावी काय येईल आपले सामायिक अवयव फक्त 5 आणि 5 हे दोनच सामायिक अवयव आले मग काय होईल 5 गुणिले 5 बरोबर किती 25 मग यांचा मसावी किती आहे 25 आहे म्हणजेच आपलं प्रत्येक हारात जास्तीत जास्त फुलं किती असणार आहेत 25 फुलं प्रत्येक हारात असणार आहेत जर आपल्याला सारखीच फुलं असणारे हार तयार करायचे असतील तर म्हणजे प्रश्न काही विचारू द्या फक्त तुम्हाला कळालं पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये काढायचं काय आहे हे कळालं पाहिजे ते एकदा कळालं विषय संपला ठीक आहे म्हणजे सोपं आहे खूप फक्त तुम्ही समजून घेत चाला ठीक आहे प्रश्न गणित बुद्धिमत्ता सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला प्रश्न कळाला पाहिजे म्हणजे प्रश्न विचारलाय काय ना हे कळालं पाहिजे ज्याला हे कळालं ना तो उत्तरापर्यंत लवकर पोहोचतो म्हणजे तो कुठल्याही मार्गाने जाईल त्याची मेथड वेगळी असेल पण तो उत्तरापर्यंत काय होणार 100% पोहोचणार पण कधी त्याला काय विचारलंय हे त्याला कळालं पाहिजे जर मला काय विचारलं हेच कळालं नाही तर मी काय मेथड वापरणार आहे काय सूत्र वापरणार आहे काहीच नाही ठीक आहे म्हणजे गणित महत्त्वाचं काय आहे तुम्हाला काय विचारलं हे कळालं पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सराव करावा लागेल जास्तीत जास्त सराव आता इथं काय होतं सिंपल होतं आपल्याला फक्त मसावी काढायचा होता पण जर मला हेच कळालं नसतं इथं मसावी काढायचं आहे तर मी काय ढेकळं मसावी काढला असता का नसता काढला ना ठीक आहे पुढचा प्रश्न बघा 5 नंबर 180 जाईची व 270 गुलाबाची फुले आहेत त्यांची सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहे तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील जशाचा तसा प्रश्न टीचर्सने विचारलाय बघा जशाच्या तसाच आहे फक्त काय बदलले बघा फक्त इथं फुलं बदललेत बघा जाईची फुलं जास्त झालेत आणि हे फुलं सुद्धा काय झालेत गुलाबाची फुलं सुद्धा जास्त झालीत बाकी एक शब्द सुद्धा बदलला नाही मग मला इथं काय करायचं हे कशावरून कळालं मला तर ह्या जास्तीत जास्त शब्दावरून मला कळालं की बाबा इथं काय करायचं यांचा मसावी काढायचा आहे काय करायचं आहे मसावी काढायचा आहे मग कोणाचा मसावी काढायचा आहे 180 आणि 270चा मग 180 आणि 270 ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल बघा सोपं आहे मसावी काढणं 9 नी भाग देऊ 9 दुने 18 हा 0 जशास तसा 9 त्रिक 27 पुढचा हा 0 जसास तसा पुन्हा किती भाग बसतोय डायरेक्ट 10 ने देऊ बसतोय 10 ने ठीक आहे 10 दुने 20 10 त्रिक 30 आता 2 आणि 3 ला भाग जात नाही म्हटलं आपले काय झाले सामायिक अवयव 9 आणि 10 म्हणजेच काय 9 गुणिले 10 मग 9 10 किती 90 मग जास्तीत जास्त प्रत्येक हारात किती फुलं असणार आहेत 90 फुलं असणार आहेत लक्षात येतं खूप सोपं आहे मित्रांनो फक्त तुम्हाला विचारलंय काय ना हे कळायला पाहिजे हे ज्याला कळालं ना त्याचा असा प्रश्न कधीच परीक्षेत चुकणार नाही ठीक आहे खूप सोपं आहे सिंपल आहे आणि परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो बघा आता इथं पुन्हा प्रश्न तुम्हाला वेगळ्या प्रकरणातला वाटेल पण विचारलंय काय ते बघा 3 घंटा अनुक्रमे 12 15 आणि 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात जर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी 7 वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील आता इथं काय काढायचंय गणित समजून घ्या इथं आपल्याला काय काढायचं आहे यांचा लसावी काढावा लागेल काय काढावं लागेल लसावी म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याला करायचंय का हे कळालं ना तर सोपं आहे मग काय करायचं आपल्याला यांचा लसावी कुणाचा 12 15 20 घ्या 12 15 आणि किती आहेत 20 ठीक आहे कितनी भाग बसतोय 3 ने भाग द्यायचा आधी 3 ने देऊ 3 चौक 12 3 5 15 20 ला भाग जात नाही 20 जशास तसे खाली घ्या पुन्हा कितनी बसतोय डायरेक्ट 5 ने देऊ बघा 4 ला जात नाही 4 राहू द्या 5 1 5 5 चौक 20 पुन्हा 4 ने बसेल बघा 4 1 4 हे एक जशास तसे पुन्हा इथं 4 1 4 काय राहिले 3 गुणिले 5 गुणिले 4 3 5 15 15 चौक किती 60 यांचा लसावी किती आला 60 आला ठीक आहे लसावी किती आला 60 आला पण आता या ठिकाणी बघा इथं पहिलाच ऑप्शन 60 आहे म्हणून तुम्ही लगेच 60 उत्तर लिहिता तर काय होईल आपलं उत्तर चुकून जाईल चुकीचं उत्तर आहे हे 60 मिनिटं हे काय येतं मिनिट आहेत मग 60 मिनिटांनी पुन्हा काय होतील ह्या घंटा एकत्रित वाजतील किती मिनिटांनी 60 मिनिटांनी पण सकाळी कधी वाजल्यात 7 वाजता वाजल्यात
7 वाजल्यानंतर जर अजून पुन्हा 60 मिनिटांनी वाजल्या तर 7 आणि 60 मिनिटं म्हणजे किती? 1 तास. मग 7 आणि 1 तास किती होईल? 8 तास हे उत्तर असणार आहे. म्हणजे किती वाजता वाजतील विचारलं ना आपल्याला, मग किती वाजता वाजतील तर 8 वाजता पुन्हा या घंटा काय होतील? एकत्रितरित्या वाजल्या जातील किंवा वाजतील. लक्षात येतंय? फसवण्यासाठी बघा त्यांनी पहिलंच ऑप्शन 60 दिलं होतं. बरेच मुलं अलगद जाऊन काय होतात, अशा ट्रॅपमध्ये किंवा अशा जाळ्यामध्ये अडकतात आणि मग घरी आल्यावर कळतं आपलं उत्तर चुकलंय. कळालं? म्हणून प्रश्न बारकाईने वाचायचा, काय विचारलं हे समजून घ्यायचं. ठीक आहे, गडबड करायची नाही. ते म्हणतात ना, जल्दबाजी का काम शैतान का होता है. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर बघा, सेम प्रश्न, सेम, फक्त बघा इथं मिनिटं बदललीत. 3 घंटा अनुक्रमे 20, 30 व 40 मिनिटाच्या अंतराने वाजल्या किंवा वाजतात जर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी 11 वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील? काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. काय? लसावी. कुणाचा लसावी काढायचा आहे? 20, 30 आणि 40चा. ठीक आहे, 20, 30 आणि 40चा लसावी. मग काढून घ्यायचा का लसावी? लगेच काढू. 20, 30 आणि किती? 40. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा किती, आता 10नेच भाग देऊ डायरेक्ट. 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 चौक 40. पुन्हा कितनी भाग बसल? 2 बसल. बे 1 बे, 3 जशास तसे, बे 2 4. पुन्हा भाग बसतोय का? नाही बसत. मग आता लसावी काढायचं म्हटलं काय करावं लागणार आपल्याला? सामायिक आणि असामायिक सगळ्या अवयवाचा गुणाकार. मग 10 2 किती? 20, 20 3 किती? 60 आणि 60 2 किती? 120. किती आला लसावी? 120. आता हे 120 काय असणार आहेत? मिनिटं असणार आहेत. काय असणार आहेत? मिनिटं. कारण 20, 30 आणि 40 हे काय आहेत? मिनिट आहेत. म्हणून 120 सुद्धा काय असणार आहे? मिनिट असणार आहे. मग याचं रूपांतर आपल्याला तासात करावं लागेल. 120 मिनिटं म्हणजे किती तास? 2 तास. मग पुन्हा काय होणार? त्या 2 तासांनी वाजणार आहेत. मग इथं किती वाजता वाजल्यात? 11 वाजता वाजल्यात. 11 आणि 2 म्हणलं किती होईल? 1 वाजता होईल. मग एक ऑप्शन कुठं आहे? इथं 4 नंबरचा आहे आपल्याला. 1 वाजता काय होतील? त्या घंटा एकत्रित वाजतील. लक्षात येतं मित्रांनो? खूप सोपं आहे, फक्त तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. कोणत्या लहानात लहान संख्येला 10ने भागले असता बाकी 6 उरते, 12ने भागले असता बाकी 8 उरते आणि 15ने भागले असता बाकी 11 उरते? बघा आता लक्षात घ्या, इथं आपल्याला काढायचं आहे काय? लसावीच काढायचं आहे. काय काढायचं आहे? लसावीच काढायचा आहे. परंतु त्यांनी गणित आपल्याला किती फिरून विचारले बघा. अशी संख्या कोणती की जिला जर 10ने भागलं तर बाकी 6 उरते, 12ने भागलं तर बाकी 8 उरते, 15ने भागलं तर बाकी 11 उरते. आता या ठिकाणी अजून एक स्टेप करावं लागते आपल्याला. तो म्हणजे काय? यांच्यातला फरक कितीचा आहे बघा, फरक काढायचा. काय? आता इथं बघा 10ने भागलं तर बाकी किती उरते? 6. मग 10 वजा 6 किती? 4. कितीचा फरक आहे? 4. इथं सुद्धा बघा 12ने भागलं तर बाकी किती उरते? 8. मग फरक कितीचा आहे यांच्यामध्ये? 12 वजा 8 किती? 4. इथं बघा 15ने भागलं असता बाकी किती उरते? 11 उरते. मग फरक कितीचा आहे? 4चाच फरक आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. मग आपल्याला हा फरक काय करायचा आहे? लसावी काढायचा आहे. आणि लसावीमधून हा फरक काय करायचा? आपल्याला फक्त वजा करायचा आहे. लसावीमधून हा फरक काय करायचा? वजा करायचा. तुमचं उत्तर येऊन जाईल. म्हणजे 2 स्टेपमध्ये, एक तर लसावी काढायचा आणि दुसरं म्हणजे काय? यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ते बघायचं आणि तो फरक त्याच्यातून वजा करायचा. मग संख्या कोणत्या आहेत? 10 आहे, दुसरी किती आहे? 12 आहे आणि तिसरी किती आहे? 15 आहे. लसावी काढून घेऊ, लगेच काढून घेऊ. ठीक आहे, लसावी काढायला काही जास्त वेळ लागत नाही. कितनी भाग द्यायचा? 2 द्यायचा. ठीक आहे, देऊ. बेपंचे 10, बेसक 12, 15 काय होतील? जशाच तसे राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर 5नी भाग बसली तर बघा 5 1 5, 6 जशाच तसे घेऊ, 6ला भाग बसत नाही. 5 3 15. पुन्हा 3नी भाग बसल. हा एक घेतला काय नाही घेतला काय त्याला काही किंमत नाही. 3 2 6 आणि 3 1 3. ठीक आहे. मग काय राहिलं? 2 5 3 गुणिले 2. मग 2 गुणिले 5 किती? 10. 10 गुणिले 3 किती? 30. 30 दुने 60. किती आला लसावी यांचा? 60 लसावी आला. मग 60 उत्तर लिहायचं नाही, उत्तर चुकवून याच्यातून काय करायचं आपल्याला? फरक वजा करायचा आहे. मग फरक कितीचा काढला होता आपण? 4चा. मग 60 वजा 4 किती येईल? 56. आणि हे 56 आपलं उत्तर असणार आहे. कुठे ऑप्शन 56?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 56 आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे. फक्त फरक काढून तो वजा करायला विसरायचं नाही. जर फरक काढून तुम्ही वजा करायला विसरले तर तुमचं उत्तर मग काय झालं, उत्तर काढून सुद्धा ते चुकीचं होईल. ठीक आहे. पुढचा 9 नंबर बघा. कोणत्याही लहानात लहान संख्येला 18 ने भागले असता बाकी 8 उरते, 24 ने भागले असता बाकी 14 उरते आणि 36 ने भागले असता बाकी 26 उरते, तर ती संख्या कोणती? इथंच विचारलं नाही का कोणती, हे काय पुढे विचारायचं नाही कोणत्या. आता बघा, जसं मला प्रश्नामध्ये तुम्हाला सांगतो, जर जास्तीत जास्त असेल, काय जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी, तर ह्या दोन्ही वेळेस आपल्याला काय करायचं आहे, मसावी काढायचं आहे. काय काढायचं आहे, मसावी. पण जर प्रश्नामध्ये लहानात लहान असेल, काय लहानात लहान संख्या असेल, तर आपल्याला काय काढावा लागतो, लसावी काढावा लागतो. हे लक्षात ठेवायचं. लहानात लहान संख्या असेल तर लसावी, जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी संख्या असेल तर मसावी. हा फरक लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. पण त्याच्यानंतर आधी एक स्टेप सांगितली तुम्ही, फरक कितीचा आहे. आणि हा फरक बघा, तिन्ही संख्यामध्ये फरक काय असतो, सारखाच असतो. म्हणजे त्याच्याशिवाय हे गणितच तयार होत नाही. तिन्ही संख्येमध्ये जर फरक सारखा असेल तरच हे गणित तयार होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या, फरक सारखाच द्यावा लागणार. बघा, 18 ने भागले असता बाकी किती उरती, 8. कितीचा फरक आहे, 18 आणि 8 मध्ये 10चा फरक आहे. कितीचा, 10चा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 24 ने भागले असता बाकी 14 उरते. 24 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे, 10चाच आहे. पुन्हा बघा, 36 ने भागले असता बाकी 26 उरते. 36 आणि 26 मध्ये सुद्धा कितीचा फरक आहे, 10चाच फरक आहे. मग लसावी काढायचा आणि त्याच्यातून फरक काय करायचा, वजा करायचा. ठीक आहे. लसावी कुणाचा काढायचा आहे, 18चा. अजून कोण आहे, इथं लसावी काढून घेऊ. बघा, 18, अजून कोणती संख्या आहे, 24 आणि 36. ठीक आहे. यांचा लसावी काढून घेऊ. बघा कितनी भाग बसून डायरेक्ट 6 ने बसते. बघा, 6 त्रिक 18, 6 चौक 24 आणि 6 6 36. पुन्हा कितनी बसतोय, 3 ने बसतोय. 3 1 3, 4 ला नाही बसत. 3 2 6. पुन्हा 2 ने बसत. बघा, 1 ला काही किंमत नाही, ह्या 2, याचा खाली 1 राहील. ठीक आहे. काय राहिलं, 6 3 2 2. मग 6 त्रिक 18, 18 दुने किती, 36, 36 दुने किती, 72. 36 दुने किती आला लसावी यांचा, 72. मग 72 वजा आपल्याला फरक करावा लागेल. मग 72 वजा 10 केले, उत्तर किती राहील आपलं, 62. कुठे 62 ऑप्शन, बघा या ठिकाणी 62 ऑप्शन. ठीक आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, गणित समजून घेत चला. ठीक आहे. सोपं प्रकरण आहे लसावी मसावी. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लसावी मसावीचा म्हणजे बऱ्याच प्रकरणामध्ये याचा उपयोग होतो. रेल्वेचा असेल, नळाचा असेल, टाकीचा असेल, त्याच्यानंतर बुद्धिमत्तातले सुद्धा काही गणित असतात, शाब्दिक उदाहरणं, जे की काय होतात त्या ठिकाणी आपल्याला लसावी किंवा मसावी काढायचा असतो. म्हणून हे सोपं प्रकरण आहे. परंतु गणित व बुद्धिमत्ताच्या बेसिकच्या किंवा पायाच्या दृष्टीने काय हे खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. काय विचारलंय, कोणत्या लहानात लहान संख्येला 44 ने भागले असता बाकी 24 उरते, 33 ने भागले असता बाकी 13 उरते आणि 22 ने भागले असता बाकी 2 उरते. उत्तर काढायचंय, कमेंटमध्ये सांगायचंय. आणि काय करायचं, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आता काय करावं लागेल, याच्यामध्ये या संख्येचा, दिलेल्या संख्येचा काय करायचा, लसावी काढायचा आणि त्या लसावीमधून काय वजा करायचं, त्यांच्यामधला फरक वजा करायचा. ठीक आहे. एवढं सिंपल करायचं तुम्हाला. आणि येणारं उत्तर काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सुद्धा नक्की करत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो.